मी सध्या पोहोचलोय प्रभाग क्रमांक 16 मध्ये। काय सांगाल, सध्या प्रभाग 16 मध्ये काय वातावरण आहे? राजारामपुरीत खाली मुरली जाधव साहेबांनी कामं आधीपासूनच चांगली ठेवलेली आहेत आणि वर दौलतनगरमध्ये पण वास्करदादा साहेबांनी चांगलं काम ठेवलेलं आहे। मुरलीधर साहेबांचं एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व. काय आता मुरलीधर साहेबांची आम्ही खालची कामं बघितली तर रस्त्याची त्यांनी सगळी आमची पण इच्छा की त्यांनी आमचा हा भाग पण त्यांनी तसा करावा। कारण त्यांचं काम मी टाकायत ऐकलं की म्हणजे असं की ते सकाळी 6 वाजता येऊन, म्हणजे असं नगरसेवक मी कधी पाहिला नव्हता की सकाळी असं उठून पूर्ण प्रभागात देखरेख किंवा काय कोणाची अडचण किंवा हे सगळं बाकीचे जे त्यांची कोणाचे लोकांची काय कामं राहिल्यात हे त्यांची विचारपूस बाकीचे असं आम्हाला पण हाच नगरसेवक पाहिजे, आमची हीच इच्छा, बाकी काय नाही. आता प्रभाग 16 मध्ये चालू म्हणजे कमळाचा सगळा विषय चालू आहे आणि मुरलीधर जाधव साहेबांचं काम हे एक नंबरच आहे। साहेबांचा एक असं म्हणजे कौतुक वाटते की एक कॉल प्रॉब्लेम झाला असं काम आहे साहेबांचं आणि साहेबांचाच विजय होणार या भागात। साहेबांचा कोणी नादच करायचा नाही। एवढं वर्ष मी काँग्रेस बघते, माझं वय आता 27, माझ्या ऐकण्यानुसार काँग्रेस माझ्या आधीपासून काहीतरी आहे भरपूर वर्ष, पण मला तर आता वाटतं की चेंज व्हावी, एकतरी शिवसेना किंवा भाजप ह्या दोन्हीपैकी मला यावी असं वाटतं। मुरलीधर जाधव साहेब 100% येणार आणि आम्ही तरुण मुलं सगळी सपोर्ट करणार भाजपला। मुरलीधर जाधव कसं आहे, आमच्या इथं फर्स्ट टाइम, कारण ते राजारामपुरीत टाका विभागात होते, पण आता सगळं चेंज झाल्यामुळे मुरलीधर जाधव, रोहित पवार म्हणजे त्यांची मिसेस, परत असे 4 जण आहेत भाजपचे, तर आम्ही जास्त जे चांगलं काम करत त्यांना आम्ही सपोर्ट करणार। एखादा नागरिक कोणतरी गेलाय आणि त्याचं काम झालं नाही असं कधी दादांपाशी होत नाही आणि दादांचं काम हे खूपच चांगलं आहे आणि दादाच निवडून येणार। माझ्या माहितीनुसार तर कुटुंब चांगलं आहे आणि बाकीचा विचार केला तर त्यांची कामं पण चांगली आहेत आणि त्यांचं नाव पण प्रभागात भारी आहे, त्यामुळं आम्हाला पण इच्छा आहे की त्यांनी यावं इथं। दर्शको नमस्कार, केके न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे। सर्व शहरात आपल्याला निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळते आणि याच अनुषंगाने आम्ही शहरातील प्रत्येक प्रभागात जातोय, तेथील समस्या जाणून घेतोय, त्या प्रभागाचा झालेला विकास, प्रलंबित असणारे प्रश्न, त्याचबरोबर तेथील नागरिकांना होणाऱ्या नगरसेवकाकडून काय काय अपेक्षा आहेत याचा आपण सविस्तर आढावा घेतोय। मी सध्या पोहोचलोय प्रभाग क्रमांक 16 मध्ये। माझ्यासोबत काही इथं तरुण आहेत, तर जाणून घेऊयात त्या तरुणांच्या प्रतिक्रिया काय आहेत। अनेक वर्षांनी महापालिकेची निवडणूक होते, काय सांगाल, सध्या प्रभाग 16 मध्ये काय वातावरण आहे? प्रभाग 16 मध्ये आमचे एरियामधले रस्त्याची कामं आणि गटरीची कामं झालेली नाहीत आणि आमच्याकडे अपेक्षा आहे, राजारामपुरीत खाली मुरली जाधव साहेबांनी कामं आधीपासूनच चांगली ठेवलेली आहेत आणि वर दौलतनगरमध्ये पण वास्करदादा साहेबांनी चांगलं काम ठेवलेलं आहे, पण या एरियात थोडंसं नाहीच झालेलं आधीपासून खालच्या साईडला, त्यामुळे ही इथली सगळी कामं झाली पाहिजेत, आमची एवढीच इच्छा आहे, बाकी काय नाही। नक्कीच तुम्ही तरुण म्हणून मतदानाचा अधिकार बजावणार आहात, काय भूमिका असणार आहे? काय नाही, सगळे रस्ते एरियामध्ये सगळे लाईट्स वगैरे लागले पाहिजेत नीट आणि बाकी ड्रेनेजची कामं झाली पाहिजेत, बस एवढंच, बाकी काय नाही। एकंदरीत जाधव कुटुंबियांची काम करण्याची पद्धत कशी आहे? राजारामपुरीत आम्ही नेहमीच फिरत असतो खरेदीसाठी आणि बाकी कामासाठी, आम्ही तिथून फिरतो, रस्ते वगैरे एकदम छान झालेले आहेत, दुकानं बाकी सगळे एकदम एरिया गटरी वगैरे ड्रेनेज सगळंच चांगलं आहे राजारामपुरीमध्ये। आता या प्रभागातून मुरलीधर जाधव हे देखील भाजपाकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत, काय वाटते त्याच्याबद्दल? मुरलीधर जाधव साहेब 100% येणार आणि आम्ही तरुण मुलं सगळी सपोर्ट करणार भाजपला। असं का वाटतंय? कारण की त्यांनी कामं केल्यात राजारामपुरीत, आम्ही बघितलंय आणि आम्हाला पण आमचा एरिया तसा पाहिजे, आम्ही त्यांना सपोर्ट करणार, वास्कर दादांना सपोर्ट करणार, भाजपचे जेवढे कार्यकर्ते आहेत त्यांनाच आम्ही मत देणार। नमस्कार। नमस्कार। अनेक वर्षांनी महापालिकेची निवडणूक होते, काय सांगाल, या प्रभाग 16 मध्ये नेमकं काय वातावरण आहे? प्रभाग 16 मध्ये भाजपचं वातावरण आहे पूर्णपणे, 100% 4च्या 4 उमेदवार भाजपचे निवडून येणार। असं का वाटतंय? काम आहेत भाजपची। बरं, काय काय विकास कामं झालेत भारतीय जनता पक्षामध्ये? भारतीय जनता पक्षाच्या ह्याच्यात ड्रेनेज लाईन, रस्ते, गटारी सगळी कामं झालेली आहेत भारतीय। कोण आहेत या प्रभागातून उमेदवार, कोण आहेत या प्रभागात नाव उमेदवार मुरलीधर जाधव साहेब, वास्कर दादा आहेत, विलास वास्कर, सतीश पवार आहेत, रोहित पवार आहेत भाजपचे उमेदवार। जाधव कुटुंबियांकडे या प्रभागाचं अनेक वर्ष प्रतिनिधित्व होतं, नेमकं कशी आहे काम करण्याची पद्धत त्यांची? काम करण्याची पद्धत एकदम चांगली आहे, रस्त्याचं काम म्हणा, ड्रेनेजचं काम म्हणा, सगळी कामं व्यवस्थेमध्ये झालेले आहेत त्यांच्या। काय सांगाल, काय होईल या निवडणुकीत? या निवडणुकीत भाजपची सत्ता येणार। दादा नमस्कार, तुम्ही वरिष्ठ आहात, मतदानाचा अधिकार बजावणार आहात, काय भूमिका असणार आहे मतदान करत असताना? आपल्या भागात जास्त करून आपल्या भागात गरीब माणसं जे आहेत
त्यांना असल्या म्हणजे मोठ्या नेत्यांचे मुरलीधर जाधव, भास्कर दादा यांच्यासारखा सपोर्ट मिळाला पाहिजे. आणि खरंच आम्ही म्हणजे जनता पण त्यांना खरंच सपोर्ट करणार, याचा काही विषय नाही. त्यांना एवढी लोकप्रियता का? कारण त्यांचं नेतृत्व असं आहे की त्यांना बघून माणसं पण वाटतात की आपल्याला एक माणूस दादा आहे, आपला मोठा माणूस आहे असं वाटते, की आपली सुरक्षा आहे यांच्यामुळं, आपण निवांत आहे यांच्यामुळं असं वाटते त्यांना. काय या प्रभाग 16 मध्ये समस्या काय आहेत? समस्या म्हणजे रस्त्याचे तर काय सगळे सांगतात, जे एक महत्त्वाचं म्हणजे आपली झोपडपट्टी आहे. प्रत्येकांना आता म्हणजे मागच्या वेळी विषय चालतात की झोपडी वेळेला स्वतःच्या घरावर नाव होती म्हणून, ते काय कागदपत्र घेतलीत खरं झालं नाही. सगळ्या बाजूचे कागदपत्र घेतलीत खरं झालं नाही. हे फक्त दादांनी करून द्यावं. अजून काय सांगाल की या प्रभागामध्ये जाधव कुटुंबियांकडून काय काय विकास कामं झाली आहेत? आधीपासून आपण नाव ऐकले, म्हणजे राजांबरीत स्टँड एरियाज पूर्णपणे नाव ऐकले. तसेच कामं आपले इथं झाली तर बेस्टच होईल. दादा, अनेक वर्षांनी निवडणूक होते, काय सांगाल या प्रभागातल्या समस्या काय आहेत? समस्या तर आहेत भरपूर. तुम्ही रस्ते बघू शकता, रस्त्याची कामं झाली नाहीत, कचरा गाडी येत नाही 8-8 दिवस, परत गटर साफ नाहीत, ड्रेनेज लाईन फुल झाल्यात येत नाहीत, वारंवार फोन केले तरी येत नाहीत कोण. या निवडणुकीत प्रभाग 16 मधून मुरलीधर जाधव हे निवडणूक लढवत आहेत, काय वाटते त्याच्याबद्दल? काय आता मुरलीधर साहेबांची आम्ही खालची कामं बघितली तर रस्त्याची त्यांनी सगळी, आमची पण इच्छा की त्यांनी आमचा हा भाग पण त्यांनी तसा करावा, भागाची आमची हे करावी. अनेक वर्ष ते राजकारणात सक्रिय आहेत, नेमकी काम करण्याची पद्धत कशी आहे त्यांची? आता आम्ही ऐकले तर त्यांची पद्धत तर चांगली आहे. आमच्या भागात ते पहिल्यांदाच उभारत आहे यावर्षी. इथं खाली आम्ही सगळे बघितलेत भाग त्यांची काम करण्याची पद्धत चांगली आहे खूप. अनेक वर्षांनी महापालिकेची निवडणूक होय. होते, काय सांगाल सध्या काय वातावरण आहे? भागातली स्वच्छता होत नाही, औषध मारायला कोणी येत नाही, गटार तुंबून वाहतात, पाणी सरळ व्यवस्थित येत नाही. आता जरा अलीकडे यायला लागलं व्यवस्थित, रस्ते बरोबर नाहीत, रात्रीचं लाईट नाही, दिसत नाही इथनं काय नाही. ते बघा, या इथनं जाईपर्यंत दिसते का बघा तुम्ही. या प्रभागाचा विकास असा झालाय काय? विकास म्हणावं तसा झालेला नाही. या निवडणुकीत 16 मधून मुरलीधर जाधव निवडणुकीच्या रिंगणात आहेत, हा, काय बरं. सांगाल त्याच्याबद्दल? त्यांच्या भागात आता कामं ते करतात, त्याप्रमाणे इथं कामं करावीत अशी आमची इच्छा आहे. कशी आहे त्यांची काम करण्याची पद्धत? तिकडं आता ते आहे ते सुशिक्षित भाग आहे हो, अविकसित भाग आहे आणि अनाडी भाग आहे नाही आमचा हा. काय होईल या निवडणुकीत? काय आता कोण काम करणार तूच निवडून येणार हो. अनेक वर्षांनी महापालिकेची निवडणूक होते, काय समस्या आहेत या प्रभागातील, काय सांगाल? ह्या भागाचा म्हणावा तसा विकास झालेला नाही, कचरा गाडी येत नाही, 100 फोन केले तरी. परत अस्वच्छता तर आहेच, त्याच्यानंतर गटरी अशा तोडून भरलेल्या आहेत, आणि हा रस्त्याचं तर बघतायच तुम्ही अवस्था. कुणी आले कुणी काही, ह्या भागाला तर कुणी विकसित केलेलं नाही. काय अनेक वर्ष निवडणूक देखील झाली होती, आता अनेक उमेदवार देखील उभारले आहेत, काय सांगाल की कोण सक्षम विकास करू शकतो भागाचा? कोण आता येणार तेच करणार. कोण यावे असं तुम्हाला वाटते? आता तर भाजपचंच वार आहे सगळीकडं. असं का वाटते? असं आतापर्यंत आलंय म्हणून इथून पुढे पण तेच राहणार आहे. तेच राहावं का वाटते असं? त्यांनी आतापर्यंत सुविधा केल्यात ना मोदी सरकारने. तर या प्रभागातून जाधव हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत भाजपाकडून, काय वाटते त्यांच्याबद्दल? त्यांचा कामाचा काय आम्हाला काय तेवढा पुरेसा हे काय नाही आहे, अनुभव नाही आहे. इथं जेव्हा करतील तेव्हा आम्ही म्हणणार हो केलंय म्हणून. कोणाची सत्ता महापालिकेवर यावी असं तुम्हाला वाटतं? भाजपचीच सत्ता यावी. असं का वाटतंय? त्यांनी आतापर्यंत विकास घडवत आणलाय ना सगळ्या प्रभागांचा, सगळ्या देशाचा. नमस्कार. नमस्कार. अनेक वर्षांनी कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक होती, काय सांगाल सध्या काय वातावरण आहे? सध्या तरी आता पूर्ण म्हणजे बघायला गेला तर आता पहिल्यासारखं काही हे नाही, कारण पहिली नगरसेवक कसं होतीच चांगली, पण आता व्यवस्थित म्हणजे कामं नाहीत. परत तरुणांना बेरोजगार नोकऱ्या नाहीत. आपल्या कोल्हापुरात IT पार्क नाही आहे. बाकीचं बघायला गेला तर आता म्हणजे ह्या एरियात बघायला गेला तर ग्राउंड नाही पोरांना खेळायला. तर नगरसेवक म्हणजे नुसतंच येतात, पाया पडून जातात, आम्हाला मत द्या, हे द्या. जे रिअल फॅक्ट आहे ते रिअल आहे, जो काम करणार तोच निवडून येणार, बाकीचं काय नाही. म्हणजे 2 शब्द एवढे बस. कोणत्या पक्षाची सत्ता महापालिकेवर यावी असं तुम्हाला वाटतं? माझी तरी आता तरी, कारण एवढं वर्ष मी काँग्रेस बघते. माझं वय आता 27. माझ्या ऐकण्यानुसार काँग्रेस माझ्या आधीपासून काहीतरी आहे भरपूर वर्ष. पण मला तर आता वाटतं की चेंज व्हावी, एकतरी शिवसेना किंवा भाजप ह्या दोन्हीपैकी मला यावी असं वाटतं, कारण काहीतरी चेंज पाहिजे. या प्रभागात विचार केला तर सध्या भाजपकडून मुरलीधर जाधव निवडणुकीच्या रिंगणात आहेत, काय सांगाल त्याच्याबद्दल? मुरलीधर जाधव कसं आहे, आमच्या इथं फर्स्ट टाइम, कारण ते राजारामपुरीत टाकाळ विभागात होते, पण आता सगळं चेंज झाल्यामुळे मुरलीधर जाधव, रोहित पवार म्हणजे त्यांची मिसेस, परत असे 4 जण आहेत भाजपचे.
तर आम्ही जास्त जे जे चांगलं काम करेल त्यांना आम्ही सपोर्ट करणार. मुरलीधर साहेबांचं एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व, कारण त्यांचं काम मी टाकायत ऐकलं की म्हणजे असं की ते सकाळी 6 वाजता येऊन, म्हणजे असं नगरसेवक मी कधी पाहिला नव्हता की सकाळी असं उठून पूर्ण प्रभागात देखरेख किंवा काय कोणाची अडचण किंवा हे सगळं बाकीचे जे त्यांची कोणाची लोकांची काय कामं राहिल्यात हे त्यांची विचारपूस बाकीचे असं आम्हाला पण हाच नगरसेवक पाहिजे, आमची हीच इच्छा, बाकी काय नाही. एकंदरीत जाधव कुटुंब अनेक वर्ष सक्रिय आहे समाजकार्यात. काय वाटते कुटुंबियांबद्दल जाधव कुटुंब? सध्या बघायला गेलं तर माझ्या माहितीनुसार तर कुटुंब चांगलं आहे आणि बाकीचा विचार केला तर त्यांची कामं पण चांगली आहेत आणि त्यांचं नाव पण प्रभागात भारी आहे. त्यामुळं आम्हाला पण इच्छा आहे की त्यांनी यावं इथं. दादा, अनेक वर्षांनी निवडणूक होते, काय सांगाल प्रभाग 16 मध्ये सध्या काय वातावरण? आता प्रभाग 16 मध्ये चालू म्हणजे कमळाचा सगळा विषय चालू आहे आणि मुरलीधर जाधव साहेबांचं काम हे एक नंबरच आहे. साहेबांचा एक असं म्हणजे कौतुक वाटते की एक कॉल प्रॉब्लेम झाला असं काम आहे साहेबांचं आणि साहेबांचाच विजय होणार या भागात. साहेबांचा पण नादच करायचा नाही. इतकी त्यांना लोकप्रियता का? इतकी लोकप्रियता म्हणजे त्यांचं कामच तसं आहे, म्हणजे कोणतं काम सांगितलं आणि ते झालं नाही असं नाहीच आहे. कशी आहे काम करण्याची पद्धत त्यांची? काम करण्याची पद्धत त्यांची खूपच फास्ट आहे. एखादा नागरिक कोणतरी गेलाय आणि त्याचं काम झालं नाही असं कधी दादांपाशी होत नाही आणि दादांचं काम हे खूपच चांगलं आहे आणि दादाच निवडून येणार. महापालिकेवर कोणत्या पक्षाची सत्ता यावी असं वाटतं तुम्हाला? महापालिकेवर आता तरी भाजप या पक्षाची सत्ता यावी अशी आमची इच्छा आहे. का भाजपच का? भाजपचे सगळेच नगरसेवक उत्कृष्ट आहेत आणि त्यांचं काम पण खूप फास्ट आहे. अनेक वर्षांनी महापालिकेची निवडणूक होते, सध्या काय वातावरण आहे या प्रभागात? जाधव साहेबांचं काम चांगलं आहे आणि जाधव साहेबांना काम कुठलं पण काम सांगितलं की ते असं काम सांगितले आणि केलं नाही असं नाही, काम होते आणि साहेबांना फोन लावला की काम सगळं पूर्ण होते. काय सांगाल की अजून या भागात काय समस्या काय आहे? आपल्या समस्या अशा आहेत की गटरी काढायला माणसं येत नाही तिकडं आणि कचरा गाडी येत नाही रोज. आता या प्रभागात काय वाटते की महापालिकेवर कोणत्या पक्षाची सत्ता यावी? भाजप. काय सांगाल एकंदरीत काय वातावरण आहे सध्या प्रभाग 16 मध्ये? सध्या वातावरण सगळं इलेक्शनच आहे. प्रभाग क्रमांक 16 मध्ये कोण निवडून यावं असं वाटते? जाधव साहेब यायला पाहिजे निवडून असं वाटते आम्हाला. का तेच काय यावी? कारण भागात जरा कामाबद्दल रस्ते गटरी म्हणा, कचरा गाड्या रोज येत नाही, गटरी गाड्या माणसं येत नाहीत रोज. त्यांचं काम पण जरा आम्ही ऐकले दुसऱ्या भागात. आता जरा भाग मोठा झालाय ना आपला, मग त्यांचं काम दुसऱ्या भागात नाही ऐकले जरा. ते म्हणजे त्यांना फोन केला की लगेच काम होतात त्यांच्याकडून, त्यामुळे तेच यायला पाहिजे असं वाटते प्रभागामध्ये. तुम्हाला काय वाटते की महापालिकेवर कोणत्या पक्षाची सत्ता असावी? भाजप पक्षाची सत्ता असावी. का भाजपच का? कारण त्यांच्याकडून कामं ते फास्ट होतात आणि जरा त्यांच्याकडून म्हणजे होते सगळे कामं होतात व्यवस्थित. तर दर्शको, आताच आपण प्रभाग क्रमांक 16 मधील नागरिकांशी संवाद साधला. या प्रभागाचा झालेला विकास, या ठिकाणी असणारे प्रलंबित प्रश्न, त्याचबरोबर जाधव कुटुंबियांविषयी या प्रभागातील नागरिकांची असणारी मते आपण सविस्तरपणे जाणून घेतली. एकंदरीत जर आपण या प्रभागाचा जर अभ्यास केला तर चांगल्या पद्धतीनं या प्रभागातील लोकांनी येथील समस्या मांडल्या, होणाऱ्या नगरसेवकाकडून असणाऱ्या अपेक्षा व्यक्त केल्या. तुर्तास तरी मी या एपिसोडमध्ये येथेच थांबतोय. KK न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट विजय कदमसह समीर मकानदार, कोल्हापूर.